नमस्कार, मी सरिता कौशिक. झिरो आवरच्या आजच्या भागात आपलं स्वागत आहे. महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापलाय. त्यातच मराठा आंदोलक मनोज जरांगेंचं खळबळजनक आरोप आणि वक्तव्यांमुळे राजकीय वातावरणही तापलंय. याचा सविस्तर आढावा आपण घेणार आहोतच. शिवाय आज राज्यात आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडीच्याही बैठका पार पडल्या. त्यातील रणनीती, जागा वाटपांची चर्चा या सर्व बातम्या पाहणार आहोत. तर सुरुवात करूया मनोज जरांगे आणि राज्य सरकारच्या बातमीनं. 2 दिवसांपूर्वी जरांगेंनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवर सलाईनमधून विष प्रयोगाचे गंभीर आरोप करून खळबळ उडवली होती. तसंच महाराष्ट्राला बेची राख करण्यापासून वाचवलं असे शब्द वापरले होते. आणि यावरूनच आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी जरांगेंचा मुद्दा गाजला. याची SIT चौकशी करण्याची मागणी भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलारांनी विधानसभेत केली. विरोधकांनीही चौकशीचं समर्थन तर केले, पण याआधी मराठ्यांवर झालेल्या लाठीमारावरही नाराजी व्यक्त केली. यावरूनच बरीच खडाजंगीही झाल्यानंतर अखेरीस सभापती राहुल नार्वेकरांनी जरांगेंच्या आरोपांवर अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी जरांगेंच्या आरोपांवर आणि सर्व घडामोडींची चौकशी करण्यासाठी SIT नेमण्याचे आदेश दिलेत. पाहूयात. अध्यक्ष महोदय, महाराष्ट्र बेचिराख होण्याची भाषा ही काल मनोज जरांगे पाटील यांनी केलीच. तुला निपटून टाकू ही भाषा. अध्यक्ष महोदय, काल परवापर्यंत अध्यक्ष महोदय एका मंत्र्यांवर आता उपमुख्यमंत्र्यांकडे आणि आता मुख्यमंत्र्यांकडे सकाळी 9 वाजता ते म्हणतात भाजपला एका दिवसात संपवू ठरवलं तर दुसऱ्या दिवशी मनोज जरांगे पाटील ही भाषा करतात. हे सहज आहे का अध्यक्ष महोदय? याच्या मागे घटकारस्थान आहे का अध्यक्ष महोदय? आमच्या मनात प्रश्न आहे आणि आम्हाला वाचवणं तुमची जबाबदारी अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, तो कारखाना कोणाचा आहे अध्यक्ष महोदय? याची भूमिका घ्या अध्यक्ष महोदय. त्या ठिकाणी आलेली दगडं कोणाच्या कारखान्यातून आले अध्यक्ष महोदय? त्याची माहिती घ्या अध्यक्ष महोदय. तर अध्यक्ष महोदय, मी आज मागणी करतो अध्यक्ष महोदय, SIT लावा अध्यक्ष महोदय. सुरुवात इथून होत असते की अध्यक्ष महोदय शांततेनं चाललेल्या आंदोलनावर, उपोषणावर जे कोणालाही माहिती नव्हतं महाराष्ट्रात, कारण मीडिया आम्हाला एवढी साथ देत नाही, कोणाला महाराष्ट्रात माहिती नव्हतं, त्याच्यावर लाठीचार्ज झाला. गरीब महिलांना, मुलांना मारहाण झाली. काही चुकीचं बोलू नाही या मताचा मी सुद्धा आहे. महाराष्ट्राची जाळपोळ, महाराष्ट्राची राखरांगोळी पाहण्याकरता आम्ही नाही, आम्ही महाराष्ट्र शांततेनं बंधुभावानं चालला पाहिजे याच मताचे. चुकीचं जे बोललं गेलं असेल, व्यक्तिगत जे बोललं गेलं असेल त्याचं मी समर्थन करणार नाही, पण त्या मागची भावना आपण ओळखली पाहिजे. ही अत्यंत गंभीर घटना आहे. या घटनेतून राज्यात अथवा देशात चुकीचा मेसेज जाणं अत्यंत डेंजरस किंवा घातक असेल. त्यामुळे या संपूर्ण विषयाचा गांभीर्य लक्षात घेता शासनाने या संदर्भातली सखोल चौकशी SIT मार्फत करावी. आणि या विषयावरच आम्ही तुम्हाला प्रश्न विचारला होता. तो प्रश्न पाहण्यासाठी आपण जाऊया आपल्या पोल सेंटरला. आजचा आपला पहिला प्रश्न बघूया. मनोज जरांगेंच्या आरोपावर चौकशीसाठी SIT नेमणं हा सरकारचा मास्टर स्ट्रोक आहे का? तुम्हाला तुमचं मत सांगायचं होतं, होय किंवा नाही. विधानसभा अध्यक्षांच्या आदेशानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस बोलायला उभे राहिले. मला या विषयावर बोलायचं नव्हतं असं म्हणत फडणवीसांनी सुरुवात केली. मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात मराठ्यांसाठी केलेल्या कार्याचा आढावा देत फडणवीसांनी चौकशी करून हे षडयंत्र बाहेर काढणार असल्याचं जाहीर केलं. तसंच त्यांचा बोलविता धनी कोण हे शोधून काढलं जाईल असंही स्पष्ट केलं. नेमकं काय म्हणाले गृहमंत्री पाहूयात. तुम्ही म्हणालात ना बाळासाहेब की पोलिसांच्या लाठीचार्जमुळे झालं नाही. लाठीचार्ज महत्त्वाचा आहेच, त्याच्यामुळे झालंच असेल, पण का झाला लाठीचार्ज? आता हे षडयंत्र बाहेर येतं. आता हे लक्षात येत आहे कशा प्रकारे रात्री जाऊन त्या ठिकाणी मनोज जरांगेंना वापस आणणारे कोण आहेत
त्यांच्या घरात जाऊन त्यांना भेटणारे कोण आहेत? अध्यक्ष महोदय, कोणाकडे बैठक झाली ते सांगतायत, मी नाही सांगत आहे. आरोपी सांगतायत. आता आरोपी सांगतायत की यांनी बैठक घेऊन सांगितलं दगडफेक करा. आपण बीडची घटना विसरला. हे शांततेने झालेलं नाही आहे. कोणी जर कोणाची आयमाय काढणार असेल तर या सभागृहाकडनं अपेक्षा अशी आहे की विरोधी पक्षाची असो का सत्ता पक्षाची असो, आडेवेडे न घेता असं असतं तर तसं, जसं असतं तर तसं, असं घडलं असतं तसं, असं नाही. तुमच्याबद्दल असं घडलं ना, हा देवेंद्र फडणवीस उभा राहील तुमच्या बाजूने. आपण SIT सांगितली आहे, SIT तयार होईलच, पण मला मनोज जरांगे पाटलांची काही घेणं देणं नाही. त्याच्या पाठीमागे बोलविता धनी शोधून काढला. साहेब, वॉर रूम कोणी उघडल्या माहिती आहे आम्हाला, आता मिळाली आहे माहिती. वॉर रूम कुठे कुठे संभाजीनगरला कोणी उघडली, नवी मुंबईला, पुण्याला कोणी उघडली, माहिती आहे आमच्याकडे सगळी. करू, सगळी चौकशी करून हे षडयंत्र बाहेर काढलं जाईल. मनोज जरांगेंच्या या खळबळजनक वक्तव्याचे पडसाद विधान परिषदेतही उमटल्याचं पाहायला मिळालं. भाजप नेते प्रवीण दरेकरांनी जरांगेंच्या सहकारी संगीता वानखेडेंच्या आरोपाचा दाखला देत दगडफेकीचं हे षडयंत्र राजेश टोपेंच्या कारखान्यावर झालं का? जरांगेंना शरद पवारांचे फोन येत होते का? असे सवाल उपस्थित करत परिषदेतही तीच SIT चौकशीची मागणी परत एकदा ऐकायला मिळाली. पाहूयात. मुख्यमंत्री महोदय, हे षडयंत्र राजेश टोपेंच्या कारखान्यावर झालं. जे दगड नेले गेले सभापती महोदय, दरेकर संपत आला. राजेश टोपेंच्या कारखान्यातल्या संपत आहे असं बोलू द्यायचं नाही जरा. असं सभापती महोदय, या सगळ्या प्रकरणाची SIT चौकशी व्हावी. एक, शरद पवार साहेबांचे फोन येत होते, जरांगे शरद पवारांचेच फोन घेत होते, हे संगीता वानखेडे सांगते. त्याची आपण शासन चौकशी करणार का? 2, आणि तिसरा, मुख्यमंत्री महोदय, या ठिकाणी अत्यंत महत्वाचं आहे की नारायण राणे साहेबांना ते उद्धव ठाकरेंवर त्या ठिकाणी बोलले, कानाखाली मारली असती, तुम्ही अटक केली, गुन्हा दाखल केला. मग त्या ठिकाणी जरांगेंना का तुम्ही लायसन दिलाय का? देवेंद्र फडणवीसांना वाटेल ते अश्लाघ्य बोलायचं, अश्लील बोलायचं, तुम्ही त्यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करणार का? फक्त दरेकरच नाही तर गेल्या 2 दिवसांमध्ये अनेकांनी जरांगेंच्या आंदोलनामागे शरद पवारांचाच हात असल्याचा आरोप केला होता. त्यावर शरद पवारांनीच उत्तर दिलंय. पाहूयात. खरं सांगायचं जबाबदार लोकांचं ते वक्तव्य आहे. जबाबदार लोक इतकं फोर्सच बोलतात हे मी महाराष्ट्रात कधी पाहिले नाही. मी महाराष्ट्रामध्ये यशवंतराव चव्हाणांच्या पासून आजच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत अनेक लोकांचं वक्तव्य पाहिले. जरांगेच्या संबंधीचा माझा संबंध हा जर विचारात घेतला तर त्यांचं उपोषण सुरू झाल्याच्या नंतर त्यांना भेटायला पहिल्यांदा गेलो आणि त्यांना भेटून एवढंच सांगितलं की तुमच्या मागण्याच्या संबंधीचा आग्रह मी समजू शकतो, पण 2 समाजामध्ये अंतर वाढेल असं काही करू नका. महाराष्ट्राचं सामाजिक ऐक्य हे टिकेल अशी करा. तुमच्या वर्षाच्यासाठी आग्रह समजू शकतो, पण इतर समाजाच्या संबंधी कटुता ही योग्य दिसणार नाही. एवढं फक्त वादन त्यांचं संभाषण. त्यानंतर आज अखेर एका शब्दाने अजून त्यांचं बोलणं नाही, न भेट नाही. आणि असं असताना त्या दोघांनी त्याच्यात खरं मुख्यमंत्री नाही, उपमुख्यमंत्री हे स्टेटमेंट अशा प्रकारचं आहे. मनोज जरांगे पाटलांनी या SIT चौकशीचे स्वागत करत ही चौकशी एकतर्फी न करता सर्व नेत्यांची देखील करावी अशी मागणी केली. तसंच राज्यातील नेतृत्वाला घेऊन जे आई बहिणींबाबत वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केले होते त्याची माफी सुद्धा मागितली. दरम्यान अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगेंच्या आंदोलनस्थळी असलेला मंडप हटवण्याच्या सूचना पोलिसांनी दिल्याची माहिती मिळताच
छत्रपती संभाजीनगरला रुग्णालयात उपचार घेणारे मनोज जरांगेंनी लावलेले सलाईन काढून टाकले, बिछाण्यावरून उठले आणि तडकाफडकी आंदोलन स्थळी जाण्यास निघाले. यावेळी पोलिसांनी जरांगेंना मंडप न काढण्याचं आश्वासन फोनवरून झालेल्या संभाषणात दिले. तेव्हा कुठे मनोज जरांगे पाटील पुन्हा उपचार घेण्यासाठी रुग्णालयात परतले. पाहुयात आजच्या SIT चौकशीबाबत आणि आपल्या वादग्रस्त वक्तव्यावर मनोज जरांगे पाटील काय म्हणाले. आता मग यासाठी त्यासाठी आहे ना. आणि जर माझं सगळं खरं निघलं तर SITला मात्र देवेंद्र फडणवीसला जेलला टाकावं लागलं. हां, यंत्रणा मात्र घटनेला धरून आणि कायद्याला धरून वापर. ती ED सारखे भेऊट दाखवून लोकमध्ये टाकायसारखे नका टाकू. तुम्ही पक्षपातीपणाला लढा. ज्याने माझ्या विरोधात लावली त्याला जेलला टाकावं लागलं. कारण मला माहिती आहे मा घरी कोण आलोय का मीच आलोय. कारण मी पळकोटा नाही आहे. परंतु माझ्याकडून सुद्धा त्या दिवशी ते अनावधानाने शब्द गेले असतील. मी काय ते ही करत नाही. चिडचिड होती, 17 दिवसाचं उपोषण होतं. जर आई बहिणीवरून माझ्याकडून गेले असते तर मी शब्द मागं घेतो. काय त्यात दिलगिरी व्यक्त करतो. कारण त्यात काय आई बहिणी, मी राज्यातल्या माता माऊल्यांना आई बहीण मानतो, मायमाऊली मानतो, मायबाप मानतो. आणि त्याच आई बहिणीवरून जर माझ्याकडून गेलं असेल तर आई बहिणीबद्दल मी मात्र दिलगिरी व्यक्त करतो. ते शब्दसुद्धा मी मागं घेतो. त्यात काय मला ही नाही आहे. कारण मोठं मन आहे आमचं. मराठा आरक्षणासाठी एल्गार पुकारणाऱ्या मनोज जरांगेंनी थेट फडणवीसांवर कट कारस्थान रचण्याचा आरोप केला. त्यामुळे राजकीय वातावरण ढवळून निघालंय. पण असं वादग्रस्त वक्तव्य करण्याची जरांगेंची ही पहिलीच वेळ नाहीये. आंदोलनाच्या प्रत्येक टप्प्यागणिक जरांगेंचे आरोप बदलत राहिले आहेत. त्यांच्या या बदलत्या आरोपांचा आणि वक्तव्यांचा आढावा घेणारा हा रिपोर्ट पाहूया. जानेवारीत चलो मुंबई ही हाक दिल्यापासून मराठा आंदोलक मनोज जरांगेंची ही भाषा बदलली आणि आरक्षण जाहीर झाल्यानंतर तर जरांगेंच्या भाषेचा दर्जाही घसरला. सरकारवर आगपाखड केली आणि या वक्तव्यानंतर आंदोलक जरांगेंचा आब राखणाऱ्या राज्य सरकारनेही जरांगेंना कायद्याच्या भाषेतच ठणकावलं. त्याला परिणाम तरी करावा लागेल. पॉयझन देऊन का बहिणा सलाईन म्हणून मी परवाला ते सलाईन सुद्धा बघेल किंवा याचं एन्काउंटर तरी करावं लागेल. हे देऊन स्वप्न सरकारने केलेलं काम मराठा समाजासाठी ते ऍक्सेप्ट करायच्या ऐवजी सरकारवर टीका करणं. त्याचबरोबर मला देखील मुख्यमंत्री म्हणून मला देखील माझी पण सगळे काय काढायची ती काढली. मग एकेरी पद्धतीने बोलणं आणि त्यानंतर या सगळ्या गोष्टीचा कर केला की देवेंद्रजींना अगदी खालच्या पातळीवर त्यांच्यावर आरोप केला. जे काही मनोज जरांगे पाटील माझ्या विरुद्ध बोलले त्यानंतर मराठा समाज माझ्या पाठीशी उभा राहिला, त्यांच्या पाठीशी उभा राहिला. कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला हीच आमची आई असती, सुंदर रूपवती असं सांगून वापस पाठवणारे छत्रपती, अरे त्यांचं नाव घ्यायचं आणि लोकांच्या आया बहिणी काढायच्या. मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी पहिल्यांदाच सरकारमधील एका मोठ्या नेत्याला थेट टार्गेट केलं आणि ते नेते होते देवेंद्र फडणवीस. याआधीही मनोज जरांगेंनी टीका केली होती, आरोप केले होते, पण ते थेट राज्य सरकारवर होते. त्यांनी कुणा एकाला निशाण्यावर घेतलं नव्हतं. मराठ्यांचा दरारा पुन्हा एकदा राज्यावर निर्माण झाला आणि जो दरारा संपवायचा त्याचं स्वप्न आहे. त्याच्या भेटण्या शिंदेचे सुद्धा 2-4 लोक आहेत. शिंदे साहेब सुद्धा, अजितदादांचे सुद्धा 2 आमदार आहेत. याला शिवाय दिलेल्या सगळ्यात जास्त लागल्या त्या दिवशी आणि 10% घ्यायना त्या दोन्हीचा ताक हरवाय त्यांनी माझ्यावर. काल शांततेत रास्तारोको झाले. राज्यभरात आपल्या पोरांना शांततेत करून सुद्धा PI सांगतो SP चा आहे आणि काही SPचं म्हणून डायरेक्ट गृह मंत्रालयातून आदेश 31 तारखेला दाखल करा तुम्ही गृहमंत्र्यांनी सांगितलं. केवळ राज्य सरकारच नव्हे तर मराठा आंदोलनात खांद्याला खांदा लावून साथ देणाऱ्या सहकाऱ्यांवर देखील टीकेचे आसूड ओढले. यावरूनही मनोज जरांगेंनी सरकार माझ्या बदनामीचा डाव रचत असल्याचा आणि मराठ्यांमध्ये फूट पाडत असल्याचा आरोप केला होता.
भाजपची सत्तर राहण्याच्या युद्धाला बदनाम करा करून करा. एक आपल्या कारखान्याचं विमा करून गेलं नारायण राणेंनी आणि 2 गावात त्यांनी त्यांच्यासाठी मोहावर गेलेले आणि ते आता विरोधात बोलायचं केली. तुम्ही सापडा आम्हाला मुंबईत आणि ते दुसऱ्या गोवाने आला. मला खात्रीलायक माहिती मिळालेली की हे सत्य की ते खूप मोठं षडयंत्र आता रचणार आहे. कारण मी त्यांना मॅनेज होत नाही, मी त्यांना फुटत नाही. त्यांना काय फुटत पाडायची. सरकार सुद्धा ट्रॅप रचायच्या प्रयत्नात आहे. यांच्या सरकारमधल्या मंत्र्यांना कसं काय माहित होतं, एवढ्या अडपडाला कसं काय माहित होतं आम्ही 200 रिवायझर खरेदी केल्या पुढे केल्या. तुम्ही आमच्या लोकात घुसून हिंसाचार घडवून आणणार आहेत का? लाखो मराठ्यांचा मुंबईत येऊन मनोज जरांगेंनी राज्य सरकारच्या अधिसूचनेनंतर विजयाचा गुलाल उधळला, जल्लोष साजरा केला. पण हेच मनोज जरांगे जेव्हा अंतर्वालीत परतले आणि सरकारनं आरक्षण जाहीर केलं तेव्हा पुन्हा एकदा मनोज जरांगेंची नवी मागणी समोर आली, सरसकट मराठ्यांना ओबीसीतून आरक्षणाची. यावरही सरकारनं आपली बाजू मांडली. मी फक्त हे सगळ्या सगळे कामं होईल तुमच्याशी बनणार, त्याच्यानंतर रात्रंदिवस बनणार. एकच फोकस आहे मराठ्यांना ओबीसीला आरक्षण मिळून देतं. समाधान आणि आजूबाजूच्या ठेवायचं. आता मराठा आरक्षण म्हणजे मागण्या त्यांच्या कशा बदलत गेल्या, म्हणजे यामध्ये नंतर मग ओबीसी मध्ये द्या नोटिफिकेशनवर 6 लाख आक्षेप आले आणि कुठल्याही कायद्याच्या बाहेर जाऊन सरकार कुणाला तरी खुश करण्यासाठी आम्ही कुठलंही असं खोटं आश्वासन देणार नाही. आंदोलनाच्या सुरुवातीपासूनच मनोज जरांगे यांच्या मागण्या मराठा आरक्षण, ओबीसीतून आरक्षण, सगळे सोयऱ्यांना आरक्षण ते थेट आता सरसकट मराठ्यांना ओबीसी आरक्षणापर्यंत येऊन बदलत राहिलं. तसेच बदल त्यांच्या आरोपातही पाहायला मिळाले. त्यामुळे आतापर्यंत सामंजस्याच्या भूमिकेत असलेल्या राज्य सरकारनंही अखेरीस कठोर भूमिका घेऊन एसआयटी नेमून या आरोपांचा सोक्ष मोक्ष लावण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे जरांगेंच्या आरोपात तथ्य आहे की त्यामागे कुठला डाव आहे याचा लवकरच उलगडा होण्याची शक्यता आहे. टीम 0 एबीपी माझा. एकंदरीत मनोज जरांगेंच्या भूमिकेला राजकीय दर्प आहे हे आता सरकार पक्ष म्हणत आहे. त्यात सरकारमधील पक्षातील अनेक नेत्यांनी शरद पवारांचे नाव देखील अनेक वेळेला घेतलंय. सरकारला ह्यावर विरोधकांनी धारेवर धरलं. मुळामध्ये जरांगे पाटलांनी जी मागणी केलेली आहे त्या मागणीबद्दल ती मागणी सोडून त्यांच्या मागे का लागतात, त्यांच्या मागण्यांच्या मागे लागा ना. जरांगे पाटलांच्या मागे लागण्यापेक्षा आणि मग जर आज जरांगे पाटलांच्या मागे आम्ही आहोत असं तुम्ही आरोप करत असाल तर 1-1.5 महिन्यापूर्वी गुलाल कोणी उधळला होता, गुलाल कोणी उधळला होता, फटाके कोणी फोडले होते. म्हणजे जर तुम्ही त्यांची एसआयटी लावत असाल तर माझं म्हणणं असेल की एसआयटी चौकशी चिवटपणाने करा. जरांगेंच्या पाटलांच्या बाजूला कोण बसायचं, बंद खोलीत चर्चा कोण करायचं ठीक आहे आम्हाला माहीत नाही, पण ते सरकारचं काम होतं, सरकारने केलं ते सरकारनेच भोगावं आणि बघावं. आम्हाला काही घेणं देणं नाही त्याच्यात. आणि राजेश टोपे किंवा कोणी असतील येऊ द्या ना, सगळं समोर येऊ द्या ना. काय आम्ही घाबरत नाही ना, जे कर नाही त्याला डर कशाला हो. जरांगे एसआयटी चौकशी प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात असलेले डॉक्टर राजेश टोपे आणि त्यांच्या कारखान्याचा वारंवार उल्लेख आहे. भाजप आमदारांकडून हा करण्यात आलाय. या प्रकरणी स्वतः टोपे काय म्हणाले आहेत ते पाहूया. मी असा दंगल घडवणारा माणूस आहे का, मी कधी दगडफेक करणारा व्यक्ती आहे का, किंवा दगडफेकीला प्रोत्साहन देणारा व्यक्ती आहे का, असंही नाही. की जी काही आता एसआयटी खरं तर अशा प्रश्नांवर एसआयटी नेमायला हवी का हाही प्रश्नचिन्ह नाही, पण जी काही नेमली असेल तर माझं याच बाबतीत एकच म्हणणं आहे की त्यातले दूध का दूध पाणी का पाणी होतंच. की जर 1% जरी दोषी असेल तरी महाराष्ट्राच्या जनतेने काही शिक्षा दिली तरी मी ती भोगायला तयार राहील आणि मी सुद्धा माझा राजकारणाचा 100% काय म्हणायचं त्याला संन्यास घेईल. मराठा आरक्षणावरून इतकं राजकीय रान पेटलेलं असतानाच राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडेंनी एक अत्यंत महत्त्वाचं विधान केलंय. राज्यात जवळपास 57 लाख मराठा कुणबी नोंदी सापडल्याचा दावा मनोज जरांगेंनी केला होता. त्यासाठी त्यांनी कुणबी नोंदी तपासणाऱ्या शिंदे समितीचाही हवाला दिला होता. मात्र मनोज जरांगेंचा हाच दावा खोटा असून कुणबी नोंदींची सत्यता काहीतरी वेगळीच असल्याचा आता नवा दावा तायवाडेंनी केलाय.
काय आहे तायवाडेंचा दावा, पाहूयात. 25 जानेवारीला सरकारने जे एक GR घोषित केला त्यानुसार सरकारने सांगितलेली आकडेवारी आहे की 20 जानेवारी 2024 पर्यंत 57,41,241 नोंदी सापडल्या आणि त्यापैकी 38,97,391 लोकांना प्रमाणपत्र दिले. आता ह्या नोंदी कोणाच्या आहेत की 1967च्या पूर्वी 1800 पासून किंवा 1900 पासून ज्यांच्या महसुली किंवा शैक्षणिक कागदपत्रावर कुणबी मराठा कुणबी किंवा कुणबी मराठ्याची नोंद आहे त्यांच्या नोंदी. आंदोलन सुरू झाल्यानंतर जे प्रमाणपत्र आपल्या 6 विभागामध्ये निर्गमित केले त्यांची संख्या 1,71,100 आहे. तर ज्यांच्या वडिलाजवळ आजोबाजवळ ऑलरेडी प्रमाणपत्र आहे त्यांनाच ते प्रमाणपत्र मिळत असतं आणि म्हणून ही जी 1,71,000चा आकडा आहे हा सुद्धा जुन्याच नोंदीचा आहे. यावरच आम्ही विचारलेल्या प्रश्नावर तुम्ही काय प्रतिक्रिया दिल्या आहेत तर त्या पाहण्यासाठी जाऊया आपल्या मीडिया सेंटरवर आणि त्यासाठी पहिले बघूया आजचा प्रश्न. मनोज जरांगेंच्या आरोपावर चौकशीसाठी SIT नेमणं हा सरकारचा मास्टर स्ट्रोक आहे का? बघूया सोशल मीडियावरच्या प्रतिक्रिया. X वरून तेजस सुरवसे, जरांगे जे बोलले ते कोणत्याही नेत्याबद्दल बोलणं चुकीचं आहे, त्या वक्तव्याचा जाहीर निषेध. X वरून अमोल काते, कर नाही त्याला डर कशाला, सर्व काही नीट पार पडत असताना केवळ मीच म्हणेन तेच होणार असं करून कसं चालेल. YouTube वरून विष्णू सावसे, महाराष्ट्रातील सर्व मंत्र्यांची SIT चौकशी एकदा करावी. YouTube वरून स्वप्नील पिंगळे, 70,000 कोटी घोटाळ्याची सुद्धा SIT चौकशी झाली पाहिजे. फेसबुक वरून विनोद पोखरकर, स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेतला सरकारने. फेसबुक वरून आकाश काळे, SIT चौकशीनं मराठा समाजावर कोणताही परिणाम होणार नाही, मराठा समाज पूर्ण ताकदीनं जरांगेच्या पाठीशी उभा राहील. इंस्टाग्राम वरून मंगेश हाबोले, सत्य समोर येईलच ना, घाबरायचं कशाला. इंस्टाग्राम वरून यशवंत कुंभार, मास्टर स्ट्रोक नाही ही तर दडपशाही आहे. आणि आता आम्ही विचारलेल्या प्रश्नावर तुम्ही दिलेला कौल पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरवर. परत एकदा आजचा आपला प्रश्न पाहूया. मनोज जरांगेंच्या आरोपावर चौकशीसाठी SIT नेमणं हा सरकारचा मास्टर स्ट्रोक आहे का? YouTubeवर एकूण 47,000 मतं, 78% लोकांनी म्हटलंय होय, 22% म्हणणं आहे नाही. इंस्टाग्रामवर एकूण 5,500 मतं, 74% लोकांनी म्हटलंय होय, 26% म्हटलंय नाही. फेसबुकवर एकूण 1,500 मतं, 60% लोकांनी म्हटलंय होय, 40% लोकांनी नाही. Xचा कौल, 57% लोकांनी म्हटलंय होय, 43% नाही. खरं तर हाच विषय जो आहे तो आपल्याला पुढे न्यायचा आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न आणि मनोज जरांगेंचं उपोषण आंदोलन सुरुवातीपासून सरकारसाठी नाजूक आणि जटिल मुद्दा बनला होता. राज्यात बहुसंख्य असलेल्या मराठा समाजाच्या भावना जोडल्या गेल्या असल्यामुळे सरकार प्रत्येक पाऊल जपून टाकत होतं.
हे प्रकरण हाताळताना एक छोटीशी जरी चूक झाली किंवा काही त्रुटी उणिवा राहिल्या तर विरोधक किंवा समाजकंटक त्याचा फायदा किंवा गैरफायदा घेणार हे सुद्धा उघड होतं. वंचित मराठा समाजाला आरक्षण मिळावं हे शिंदे फडणवीस पवार सरकारचं सुरुवातीपासून धोरण होतं हे सुद्धा आपण विसरता कामा नये. त्यामुळेच मनोज जरांगेंसोबत सामंजस्यानं चर्चा करण्यावरच सरकारचा भर होता. जरांगेचा हेतू शुद्ध आहे असं मानून कधी शिव्या, त्यांचं आक्रमक वागणं, बोलणं, नवनव्या मागण्या सगळं काही सर्वजण गोड मानून घेत होते. इतकं की सरकारच्या आतच असणाऱ्या छगन भुजबळांसारखी मंडळीही त्यामुळे नाराज झाली. अगदी बीडमध्ये मोठी जाळपोळ झाली, हिंसक वळण लागलं तरीही सरकार जरांगेंना घेऊन शांत होतं. मात्र आरक्षणाचा कायदा पारित झाला आणि त्यानंतर जरांगेंची भाषा आक्रमक आणि प्रक्षोभक अशी राहिली, त्यात वाढही झाली. अखेर सरकारने कठोर व्हायचं ठरवलं आणि SITची घोषणा केली. त्यात जे समोर येईल ते येईल, जेव्हा समोर येईल तेव्हा येईल, पण आपल्या प्रक्षोभक बोलण्यामुळे महाराष्ट्रातील वातावरण भडकणार नाही, समाजात तेढ निर्माण होणार नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे. अनेक वेळा अत्यंत संयमी समजूतदार भूमिका स्वतः मनोज जरांगे यांनी घेतलेली आहे. आशा आहे तोच संयम ते परत दाखवतील. 0 आवरमध्ये एक छोटा ब्रेक घेऊयात. ब्रेक नंतर बारामतीच्या मैदानात जुना पैलवान. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.